ठरलं तर मग ही मालिका आता छान वळणावरती आले। अर्जुन सायली शोधायला निघालेत एक, पण त्यांच्या हातात लागले मात्र भलतंच। हो प्रेक्षकांनो, एक जबरदस्त गोष्ट त्यांच्या हातात लागलेली आहे। म्हणजे ज्या वेळेला अर्जुन सायलीने ट्रॅप रचलाय महिपतला अडकवण्याचा, की 22 वर्षापूर्वी काय झालं होतं हे सत्य शोधण्याचा। पण प्रेक्षकांनो, 22 वर्षापूर्वीचं सत्य शोधत असताना त्यांच्या समोर सत्य आलेलं आहे, ते म्हणजे 3 सत्य आलेली आहेत। नक्की ही 3 सत्य काय आहेत, किंवा 22 वर्षापूर्वीचं सत्य शोधताना काय गोष्ट घडलेली आहे, सगळं या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। कारण आता ज्या वेळेला महिपतला घाबरवल्यानंतर महिपतने अशा पद्धतीने रिॲक्ट केले की ज्याची कल्पना अर्जुन सायलीने कधीच केलेली नसते। आणि त्यानंतर प्रिया सकट बाकी सगळ्यांचं सत्य आता कसं समोर आलंय, सगळं या एपिसोडमध्ये पाहूया। इकडे आता सचिनने आपले सगळे प्रोफाईल डिलीट केल्यामुळे साक्षी खूपच प्रेक्षकांनो हायपर झालेली आहे। आणि हायपर झालेल्या साक्षीने आता खूप मोठं पाऊल उचललंय, ते म्हणजे स्वतःलाच आता इकडे हर्ट करण्याचं। आणि तिने स्वतःला ज्या वेळेला हर्ट करून घेतलेलं आहे आणि त्याच वेळेला आता इकडे महिपतला ते माहीत नाहीये, ती आतमध्ये आहे आणि महिपतच्या खिशामध्ये अर्जुनने चिठ्ठी टाकले। बरे, ही चिठ्ठी वाचल्यावरती महिपत आता खूपच हायपर झालाय। म्हणजे खरं सांगायचं तर आता महिपतला या सगळ्यामध्ये खूप मोठा धक्का बसलाय। तो धक्का असा की 22 वर्षापूर्वी तू काही केलं होतंस ना, ते सगळं आम्हाला समजलंय। म्हणजे 22 वर्षापूर्वीच्या अपघाताचं सत्य का, आणि अर्जुन सायली लपून त्याची ज्या वेळेला रिॲक्शन पाहत आहेत त्यावेळेला आता इकडे त्यांना समजलंय की काहीतरी महिपतच्या हातून आता चुकीचं घडलेलं आहे। आणि म्हणूनच महिपतने आता इकडे असा पद्धतीचा चेहरा केलाय। पण काय हे त्यांना दोघांना माहित नाहीये। मग आता अर्जुन सायलीला सांगतोय, जर का आपल्याला महिपत कुठे चुकतोय आणि काय चुकतोय हे जर का जाणून घ्यायचं असेल तर मात्र आता एकच गोष्ट करायची आहे, आणि ती गोष्ट म्हणजे आता आपल्याला या सगळ्यामध्ये आता याच्यावरती पाळत ठेवायला पाहिजे। आणि ही पाळत ठेवली तरच सत्य समजेल। आणि त्यामुळे त्या दिवसापासून मिशन महिपत असं अर्जुन सायली ठरवतात आणि त्याची वरती पाळत ठेवायला लागते। इकडे प्रेक्षकांनो, महिपतला ही चिठ्ठी भेटल्यावरती त्यांनी आता नागराजला बोलवले। बरं, नागराजला बोलवल्यावरती तो सांगत आहे, नागराज शेठ, काहीतरी खूप मोठा आता गडबड आपल्या समोर येणार आहे। म्हणजे तुम्हाला एक गोष्ट कळते का, ह्या तन्वीने आपला गेम करायचं ठरवलंय। यावरती नागराज सांगायला लागतो, तन्वीने गेम, आणि कशाबद्दल बोलतोयस तू महिपत? यावरती महिपत सांगायला लागतो, नागराज शेठ, खूप मोठी आता गोष्ट इथे घडली। काल रात्री मला अशी चिठ्ठी आली होती आणि त्या चिठ्ठीमध्ये 22 वर्षापूर्वीचं सत्य सांगितलंय की तुम्हाला माहितीये आता खरं तर महिपतपेक्षा जास्त धोका आहे तो म्हणजे नागराजला। आणि त्यामुळे नागराज प्रेक्षकांनो जास्त घाबरलाय। आणि त्यावरती नागराज म्हणतो, काय पण हे सगळं तन्वीने केलं असेल, प्रियाने केलं असेल असं तुम्हाला वाटतंय महिपत शेठ? महिपत म्हणतो, तुम्हीच सांगा मला, तुमच्या माझ्या व्यतिरिक्त तो एक बाबू होता, ज्या बाबूला समजलेलं होतं की म्हणजे त्यांनीच ॲक्सिडेंट केला, म्हणजे त्यालाच माहिती होती ही गोष्ट। पण त्यानंतर जर ही गोष्ट कुणाला माहिती असेल तर ती फक्त आणि फक्त तन्वी आहे, आणि ती आता आपल्या विरोधात आहे। आणि त्यामुळे मला तर असं वाटतंय ना, तीच आपल्याला धमकी देते आहे। आता इकडे महिपतचा शंका गेलेली आहे ती म्हणजे प्रियावरती। महिपतचीच काय तर नागराजची सुद्धा शंका गेले प्रियावरती। आणि मग त्या दोघांनी खूप मोठा प्लॅन केलाय। त्यावरती आता इकडे नागराज सांगतो, हे बघा, जर ही पोरगी आपल्याला आता बर्बाद करण्यावरती आली असेलच ना, तर ती बर्बाद करू शकते। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दादापर्यंत सत्य पोचलं तर माझं काही खरं नाहीये। महिपत शेठ तुम्हाला एक वेळ आता पोलिसांच्या ताब्यात देईल, पण मला तर पूर्णपणे माझं आयुष्यच बर्बाद होणार आहे। म्हणजे मला प्रॉपर्टीतूनच बेदखल केलं जाईल। ही गोष्ट तुमच्या लक्षात येते का? यावरती महिपत म्हणतो, आणि मला जाऊ दे जेलमध्ये। असं म्हटल्यावरती ते दोघं जण ठरवतात की नाही, काहीही झालं तरी सुद्धा आता या प्रियाला धडा शिकवायचा। ही जर का आपल्या विरोधात जात असेल तर आता हिला संपवण्याचीच वेळ आलेली आहे। आणि मग त्यानंतर दोघं जण
प्रेक्षकांनो खूप मोठं आता प्लॅनिंग करतात. या दोघांच्या प्लॅनिंगनुसार त्यांनी आता प्रियाला कॉल केलेला आहे. इकडे आता अर्जुन सायली या दोघांचं चाललंय. सायली सांगते निघायचं आहे ना आपल्याला महिपतवरती लक्ष ठेवायला. अर्जुन सांगतो हो. आपण काय करायचं माहितीये का, पूर्ण वेळ तर महिपतवरती लक्ष ठेवता येणार नाहीये, पण ज्या ज्या वेळेला शक्य आहे ना त्या वेळेला सगळ्यात महत्वाची गोष्ट की हे सगळं घडल्यावरती आत्ता रिसेंटली 1-2 दिवस तर आपल्याला पूर्णपणे लक्ष ठेवायला लागणार आहे. कारण याच 1-2 दिवसामध्ये तो ज्या व्यक्तींना भेटतोय त्या व्यक्तींची याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट असण्याची शक्यता आहे. असं म्हटल्यावरती सायली अर्जुन आता मात्र पूर्णपणे या मिशनवरती लागलेले आहेत. बरं, हे सगळं होत असताना इकडे प्रिया प्रेक्षकांनो घाबरले, कारण तिला मेसेज आलेला आहे आणि तो म्हणजे इकडे महिपत आणि नागराजचा, की तो केलेलं कारस्थान आम्हाला समजलेलं आहे आणि हे कारस्थान समजल्यामुळे तुला आता आम्ही काही सोडणार नाही. प्रिया आता प्रेक्षकांनो चांगलीच घाबरलेली आहे आणि प्रिया विचार करते काय चाललंय का यांचं, म्हणजे आता मला का असा मेसेज केलाय, नाही हे लोक मला अडकवतायत की काय. असं म्हटल्यावर ती लगेचच आता इकडे प्रिया विचार करायला लागते की काय करू जेणेकरून या सगळ्यामध्ये आता इकडे मला सत्य शोधता येईल किंवा मला या सगळ्यामध्ये आता यांच्या जाचातून वाचता येईल. मग प्रियाला नागराजने प्रेक्षकांनो कॉल केलेला आहे आणि नागराजने कॉल करून आता इकडे प्रियाला सांगितलेलं आहे की खरं सांगायचं तर आता तू जे काही कारस्थान केलेस त्याचा आता सगळा कच्चा चिठ्ठा आम्हाला सापडलाय. तूच काल आम्हाला चिठ्ठी पाठवली होतीस ना. यावरती प्रिया आता सांगायला लागते चिठ्ठी, आणि मी कुठली चिठ्ठी तुम्हाला पाठवीन. यावरती लगेचच आता इकडे ती सांगायला लागते की तू काल रात्री चिठ्ठी दिलीस ना एका माणसासोबत. प्रिया म्हणते काय बोलताय. महिपत म्हणतो जास्त शहाणपणा करू नकोस, आजच्या आज भेटायला ये, नाहीतर तिकडे येऊन तुझं नरडं आवळीन. प्रिया आता घाबरते आणि प्रिया विचार करते काय नक्की यांना आता समजलंय, आणि त्यानंतर मग आता लगेचच प्रिया महिपतला भेटायला निघते. बरं प्रेक्षकांनो, तोपर्यंत आता अर्जुन आणि सायली महिपतच्या बंगल्यावरती लक्ष ठेवू नये, कोण इकडे येतंय काय येतंय, आणि त्यासाठी ते आता गाडी एका बाजूला पार्क करून लपून बसलेले आहेत. आणि प्रेक्षकांनो ज्या वेळेला ते आता प्रियाला तिकडे पाहतायत आणि त्या वेळेला त्या दोघांनाही धक्का बसलाय. प्रिया आता मात्र अर्जुन सायली कारमधून बाहेर येत आहेत आणि त्या वेळेला लगेचच आता इकडे सांगायला लागते सायली तन्वी इकडे कशी काय. नाही काहीतरी गडबड आहे. अर्जुन सर मुळातच आता जर का आपण हे प्लॅनिंग केलं होतं की या सगळ्यामध्ये आता महिपत त्याला बोलवेल जो या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व आहे, तर तन्वी तिकडे कशी काय. अर्जुन म्हणतो मला पण काही कळत नाहीये, आपण ना थोडं पुढे जायला पाहिजे आणि नक्की आता यांचं काय बोलणं चाललंय हे ऐकायला पाहिजे. जोपर्यंत आपण त्यांचं बोलणं ऐकत नाही आहोत ना तोपर्यंत आपल्याला मुळातच कळणार नाहीये. असं म्हटल्यावरती लगेचच आता इकडे दोघ जण साधारणपणे पुढे आलेले आहेत आणि ज्या वेळेला दोघ जण पुढे आलेत आणि त्या वेळेला दोघांना आता मात्र जे ऐकायला आलंय ती वस्तुस्थिती महाभयंकर. प्रिया आता महिपतला भेटायला आले आणि काय झालं, एवढे का घाबरला आहात, मी तर काहीच केलेलं नाहीये. यावरती महिपत म्हणतो बऱ्या बोलाने सांग, तूच रात्री मला आता पे केलं होतंस ना, तूच रात्री मला मेसेज पाठवला होतास ना. यावरती ती म्हणते मेसेज, मला काय गरज पडले तुम्हाला मेसेज पाठवायची, मला तर तुमचं आता तोंड सुद्धा पाहायची इच्छा नाहीये. यावरती मग आता तो सांगायला लागतो शहाणपणा करू नकोस. यावरती ती सांगते कसला मेसेज आलाय मला तरी दाखवा. यावरती आता इकडे तो तिला चिठ्ठी दाखवतो. चिठ्ठी दाखवल्यावरती आता इकडे प्रिया सांगायला लागते हा मेसेज, अहो तुम्ही काय कारस्थान केलं ते मला माहिती असलं तर मग मी अशी चिठ्ठी घेऊन का, मी तुम्हाला डायरेक्ट फोन करीन आणि मी तुम्हाला डायरेक्ट धमकी देते ना की माझ्याकडे व्हिडिओ आहे म्हणून. यावरती आता इकडे महिपत विचार करायला लागतो हो हिचं पण बरोबर आहे, ही आपल्याला डायरेक्ट धमकी देतीये, मग ही आडून का देईल. यावरती प्रिया सांगते जरा तरी स्वतःचं डोकं वापरायला शिका, म्हणजे आता तुम्ही काय डोकं वापरायचंच नाही ठरवलेत की काय, म्हणजे मला तुम्हाला हे असं करून घाबरवायची काहीच गरज नाहीये. काही झालं तरी सुद्धा ऑन दी स्पॉट तुम्हाला मी सांगण्याची हिंमत ठेवते. असं म्हणत लगेचच आता इकडे प्रियाचं हे बोलणं
कुठेतरी महिपतला प्रेक्षकांनो पटलेलं आहे आणि तो विचार करायला लागतोय। यावरती प्रिया म्हणते, बघा बुवा, तुमची माहिती कुणाला समजले ती, आणि त्यावरती आता इकडे ती सांगते, त्या दिवशी काय गरज होती प्रतिमाच्या समोर तुम्हाला यायची? आम्हारी प्रतिमाच्या समोर आलात आणि काय काय तिला विचारलं? ज्या वेळेला सायली तिकडे आली त्याच वेळेला पळून जायचं होतं ना, म्हणजे तुमची खरी ओळख नसेलच आली। एक गोष्ट लक्षात ठेवा, ही तुम्हाला चिठ्ठी देण्यामागे अर्जुन आणि सायली या दोघांचा हात असू शकतो। प्रेक्षकांना प्रिया हुशार आहे, तिने महिपतला अलर्ट केलंय आणि नागराजला पण कुठेतरी हा डाऊट आलाय, पण यांना माहित नाहीये की सायली आणि अर्जुन हे ह्यांचं बोलणं ऐकतायत आणि आता एक एक करत सगळ्या गोष्टींचा उलगडा झालाय। म्हणजे प्रिया आणि नागराज यांचा इथे काय संबंध आहे हे अर्जुन सायलीला कळायलाच काही प्रेक्षकांना मार्ग नाहीये। म्हणजे आता अर्जुन आणि सायली दोघं एकमेकांकडे पाहत आहेत आणि दोघांना खूप मोठा धक्का बसलाय। म्हणजे तन्वीला माहिती आहे की 22 वर्षापूर्वी काय झालं होतं। म्हणजे 22 वर्षापूर्वी जो अपघात झालाय त्याच्यामध्ये महिपतचा हात आहे आणि नागराज काकांचा काय संबंध, या दोघांनाही सत्य माहिती आहे आणि तरी सुद्धा हे दोघं महिपतशी इन्व्हॉल्व आहेत। आता मात्र अर्जुन सायली यांच्यावरती चक्रवण्याची वेळ आली प्रेक्षकांनो, आणि त्याच वेळेला अर्जुन सांगायला लागतो, एक काम करूया, आपण हिचा व्हिडिओ करून घेऊया, जेणेकरून आपल्याला जे काही ही बोलती आहे ते सगळ्या गोष्टी आता इकडे समजतील किंवा या सगळ्या गोष्टी आता आपल्याला नंतर व्यवस्थित ऐकता येतील। मग दोघं जण त्यावेळेला चिडलेला महिपत प्रियाला सांगतोय, जर मला समजलं की याच्यात तुझे काही इन्व्हॉल्वमेंट आहे तर मात्र तुला सोडणार नाही। त्याच वेळेला चिडलेली प्रिया आता महिपतच्या अंगावरती धावून गेलेली आहे आणि महिपतची कॉलर धरत प्रियाने सांगितले, मला तर काही कळण्याचा प्रश्नच नाहीये, पण मला जर का काही झालं ना तर तुझा व्हिडिओ माझ्याकडे आहे। प्रेक्षकांनो एक सत्य समजलंय की अपघातामध्ये महिपतचा हात आहे, प्रेक्षकांनो दुसरं सत्य समजलंय की प्रिया आणि नागराज इन्व्हॉल्व आहेत, आणि तिसरं सत्य प्रेक्षकांनो आता इकडे व्हिडिओचं समजले। अर्जुन सायलीने हा विषय ऐकलाय, कसला व्हिडिओ, काय व्हिडिओ, त्यांना काहीच कळायला मार्ग नाहीये आणि ते दोघं जण जरा अस्वस्थ झालेत आणि ते दोघं जण ऐकतायत। त्यावरती ती सांगते की ज्या क्षणी आता इकडे मला कळेल की तुम्ही माझ्यावरती कुरघोडी करण्याचा प्रयत्न करताय त्या क्षणी मी आता तुमचा व्हिडिओ जो व्हायरल केला नाही तर नाव नाही सांगणार, ते म्हणजे आता इकडे प्रिया मधुकर, तुम्ही तन्वी नाव दिलेत ना, आता हे तिसरं सत्य। एक एक करत अनेक गोष्टी अर्जुन सायली आणि ही धमकी देऊन प्रिया तिकडून प्रेक्षकांनो निघालेली आहे। ज्या वेळेला प्रिया तिकडून निघाले तेव्हा आता अर्जुन सायलीला म्हणतोय, चल लवकरात लवकर आपल्याला आता इकडून निघायला पाहिजे, कारण हिने जर का आपल्याला पाहिलं तर काही खरं नाही। सायली म्हणते, का हिला घाबरायची काहीच गरज नाहीये आपल्याला, असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागतो अर्जुन, नाही तिला अजिबात घाबरायचं नाहीये, घाबरायचं तर नाही, पण या सगळ्यामध्ये एक गोष्ट आपण ही करायची आहे की आता हिला न कळू देता आपण तिच्याच पद्धतीने तिला आता नाव उलटवायचं आहे। म्हणजे आपल्याला अजून पूर्ण सत्य कुठे समजलंय, ज्या वेळेला पूर्ण सत्य समजेल ना त्याच वेळेला खऱ्या अर्थाने आता आपण तिला हे करू। अर्जुन सायली तिकडून निघालेत आणि ते घरी यायला निघालेत। काही गोष्टी त्यांच्या समोर क्लिअर झाल्यात की या सगळ्यामध्ये आता नागराज आणि प्रिया यांचा हात आहे, पण काय हात आहे हे माहित नाहीये आणि नावाचं। मग आता अर्जुन सायली तिकडून निघालेत। अर्जुन म्हणतोय, आपण शोधायला तर एक गेलो होतो, पण आपल्या समोर जे काही सत्य आलेलं आहे ते सत्य मात्र वेगळंच आहे। म्हणजे आपण जे शोधतोय ते सत्य तर हे नाहीये। काय सत्य आहे हे मला खरंच कळत नाहीये की आपल्यासोबत काय घडलंय, असं म्हणत आता इकडे सायली सांगते, हे बघा, आता हे जर का सत्य जाणून घ्यायचं असेल तर ज्या पद्धतीने आपण महिपतला हे केलंय ना तसंच प्रियाला आपण चिठ्ठ्या पाठवायच्या, आणि त्यानंतर मग आता की तुझ्या तन्वी नावाचं सत्य आम्हाला समजलंय प्रिया, असं आपण तिला चिठ्ठी पाठवायची, आणि दुसरी चिठ्ठी म्हणजे 22 वर्षापूर्वी काय घडलं होतं ते तुला माहिती आहे, महिपतच्या या कृत्यामध्ये तू पण सामील आहेस, अशी चिठ्ठी पाठवूया, बघूया तिची रिॲक्शन काय आहे। आता सायलीची ही युक्ती ऐकून अर्जुन खूपच खुश होतो आणि तो म्हणतो, बायको तुला तर खरंच डिटेक्टिव्हच बनवलं पाहिजे। फायनली अर्जुन सायली यांना आता एक मोठा क्लू सापडलाय, ज्या क्लूच्या मार्फत आता ते प्रियापर्यंत पोहोचणार आहेत आणि या सगळ्यामधून अनभिज्ञ असलेली प्रिया किंवा हे सगळं माहीत नसलेली प्रिया, महिपत आणि नागराज यांना आता आपलेच दात आपल्याच घशात कसे जात आहेत याची प्रचिती सुद्धा येणार असते।
पण आता अजून एक गोष्ट करणं बाकी आहे, ते म्हणजे प्रियाला ती चिठ्ठी देणं बाकी आहे. आता प्रेक्षकांनो, तुम्हाला काय वाटतंय, प्रियाला ज्या वेळेला ती चिठ्ठी दिली जाईल त्यावेळेला प्रिया या सगळ्यावरती कशी रिॲक्ट करणार, एक. आणि दुसरं म्हणजे ज्या वेळेला प्रियाला या सगळ्यामध्ये आता कळेल की आपण याच्यात इन्व्हॉल्व आहोत हे कुणाला ते समजले, त्यावेळेला प्रिया घाई गडबडीत जो काही निर्णय घेणार आहे त्या निर्णयामुळे प्रिया आता स्वतःच्या जाळ्यात कशी अडकणार, किंवा या सगळ्यामध्ये प्रिया आता स्वतःसाठी खड्डा कसा खणून ठेवणार, प्रेक्षकांनो हे सगळं पाहणं फारच रंजक ठरणार आहे.